कमळे बघ बाई, अजून एकदा विचार कर. निंगे, दुसरा काय पर्याय आहे का आपल्याकडं? अगं कॉलेजमध्ये राहायचं असेल तर आपल्याला हे करायलाच पाहिजे. बोला, काही घ्यायचंय का तुम्हाला? काय दाखवू? नेकलेस, ब्रेसलेट, चेन? बोला. हे विकायचंय की गहाण ठेवायचंय? नाही नाही, विकायचं नाही, गहाण ठेवायचंय. आणि तुम्ही बी कुणाला ऐकू नका प्लीज. मी थोड्या दिवसात येतो आणि हे सोडवून येतो. बस. बरं, याचे 10,000 रुपये मिळतील. नुसतं 10,000? हो, हे 18 कॅरेटचं सोनं आहे. याचे एवढेच पैसे मिळतील. आणि असंही हे कोणी घेत नाही. दादा, अहो आम्हासनी 30,000ची गरज आहे. अहो, याचे एवढेच पैसे मिळतील आमच्याकडे. आणि तुम्ही दुसरीकडे कुठेही गेलात तरी यावर तुम्हाला काहीही मिळणार नाही. बाकी निर्णय तुमचा. दादा प्लीज बघा की काय होतंय का. वय की दादा, लय उपकार होतील तुमचं. या वेळेला मदत करा, पुढच्या वेळेला नाही दिलं तरी चालते. अहो, वेळ लागलाय का तुम्हाला? मी सांगितलं ना, मी याच्यात काहीही करू शकत नाही. एवढेच पैसे मिळतील. अहो ताई, अहो इकडे या. अहो असं जाऊ नका, इकडे या. मी तुमचं कानातलं ठेवून घेतो आणि त्या बदल्यात हे घ्या 30,000 रुपये. अहो पण आता तर तुम्ही नाही म्हणत होता की. अहो त्याचं काय आहे की कस्टमरला धरून ठेवण्यासाठी आम्हाला हे कधी कधी करायला लागतं. आणि आमच्या साहेबांनी सांगितले तुम्हाला पैसे द्यायला, म्हणून तुम्हाला बोलवलं. कमळे, आता लय काही प्रश्न विचारत बसू नको. पैसे मिळतात ते नशीब समज. गप घे आणि चल. अगं आंब्यावर ना आठवलं, माझी कमळी दर मे महिन्याला एवढा आंबा गोळा करायची ना, ही अशी टोपली भरून आंब तोडून काढायची, माझ्यासमोर टोपलं ठेवायची आणि म्हणायची, आई धर याचा आमरस कर. कमळीला आमरस लय आवडतंय ना? व्हय ग. अगं एवढा आंबा असायचं की पावसाळ्यात बी समद साठवून ठेवायचं आणि पावसाळ्यात तिच्यासाठी आटवून ठेवलेला आमरस दूध घालून तिला खायला द्यायचो. अशी मिटक्या मारत खायची माझी कमळी. तिला खाताना बघून लई समाधान वाटायचं बघ. यावर्षी मी साठवून ठेवलंय तिच्यासाठी समद, पण ते खायला माझी कमळीच नाही इथं. माझ्या पोरीला परक्या मुलकात धाडली खरी, पण पोटच्या पुरच्या आठवणीने जीव लय कासावीस होतो ग. ती कुठं असेल, कशी राहत असेल, काय खात असेल, काय बी कळत झालंय. तिची लय आठवण येते बघ. ते आम्ही हॉस्टेलला निघालेलो, म्हटलं जाता जाता तुमची गाठ घेऊन जावं. होय, काल आलो बी होतो, पण तुम्ही काय नाही म्हणजे काल ठरवलं होतं यायचं, पण तसं काही झालंच नाही असं म्हणायचं होतं. पण तुम्हाला एक सांगू का, तुम्हाला बघितलं की लई भारी वाटतंय बघा. मला सुद्धा. चला आज चल या. अहो नाही आजी, चला काय, आम्ही जातो. खूपच घाईत दिसताय तुम्ही, पण बरं झालं तुम्ही आलात ते, नाहीतर मी आज तुम्हाला भेटायला हॉस्टेलवर येणारच होते. कमळे, आपण काय केलंय आता? काय प्रॉब्लेम झालाय का? नाही ग, काही प्रॉब्लेम झालेला नाही. उद्या आपल्या घरी एक पूजा आहे, त्याचं आमंत्रण द्यायला येणार होते मी तुम्हाला. माझ्या मोठ्या नातीबद्दल तुम्हाला माहितीच आहे.
ती घरी लवकर यावी म्हणून पूजा करायचं ठरवलंय मी. त्या दिवशी देवळामध्ये मी माझ्या नातीसाठी प्रार्थना करायला आले तेव्हाच तुम्ही मला भेटलात. कमळी, तू केवढी मदत केलीस मला तेव्हा. मला असं वाटलं की परमेश्वराने तो संकेतच दिला मला की माझी मोठी नात लवकर घरी येणार आहे म्हणून. त्यामुळे तुम्ही दोघींनी पूजेला नक्की यावं अशी माझी इच्छा आहे. असं होय? अहो त्यात काय, येतो आम्ही उद्या. आणि देवाच्या कार्याला कोण नाही म्हणतंय का? चला जीव आता आम्ही. अगं अगं अशा काय निघालात? सुजाता, ते हॉलमध्ये जरा 2 पिशव्या त्या घेऊन या. कसं चाललंय कॉलेज? मस्त. हा, हे घ्या. हे तुमच्यासाठी. हे काय? हे तुमच्यासाठी सरप्राईज आहे. आजी, पण आम्ही हे असं कसं घेणार? हो, कसं बरं घेणार? मी सांग, असे हात पुढे करावे. हा हा, तू पण कर. असे असे दोन्ही. हा, हे असं घ्यायचं आणि असं घ्यायचं. कळलं? हो आजी, पण नाही, आजी नाही, नाही, हो नाही, काही नाही. आजीचं गप गुमान ऐकायचं. ऐकणार ना? आणि उद्या पूजेला येताना हे कपडे घालून द्या. थँक्यू आजी. राहू दे. येतो. आजी. हा. शाबास, मोठी हो. बाय.